तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या डेली ब्लॉगच्या डे नंबर 4 मध्ये. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 12 वाजून 13-14-15 मिनिटं झालेले आहेत आणि आज आपली मॉर्निंग लवकर झालेली आहे. आणि आता मी लवकर फ्रेश वगैरे होऊन एडिटिंगला बसणार आहे आणि एडिटिंग झाल्यानंतर बघूया कुठेतरी बाहेर जाऊया. तर चला आता फ्रेश होऊया सर्वात आधी, तर फ्रेश झाल्यानंतर मग परत भेटूया. तर जस्ट नाव आमची तयारी झाली आणि मी चाललोय शूटला. आणि बघा हे आमचे पप्पा जाऊ तर आता शूटला चाललंय. हिरा माणूस सगळं खर्च करतात आमचा. हो द्या ना, पार्सल आलेलं. काय रे पार्सल आलंय. अवय आमचा फॅन आहे. चला येऊ का? चला आता जाऊया शूटला. आणि सर्वात आधी आपल्याला गाडी घ्यायची पिंपरीमधून. मग गाडी घेऊन झाल्यानंतर एक पार्सल आलंय, पार्सल ओपनिंग करायचं आहे. चला जाऊया आता. ही गाडी आपली, ही गाडी घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपण परत आपल्या गाडीमध्ये आलेलो आहे आणि आता आपण चाललो आहे शूटला इथून. तर आज आपल्याला आहे खूप छान शूट आहेत. 2 शूट, एकच शूट आहे आणि संध्याकाळी एक प्रोग्राम आहे. दशा अवतार म्हणून प्रोग्राम आहे एल्प्रो मॉलला. तर खूप छानपणे तो प्रोग्राम पण साजरा होणार आहे. तर खूप छान वाटते गाईज. आणि आता आम्ही चाललो आहे. तर गाईज आत्ता मी पोचलेलो डेस्टिनेशनवरती आणि ही आहे आमची डेस्टिनेशन आजची, पंचामृत हॉटेल. आणि इथं भेटते अनलिमिटेड वेज थाळी. तर चला बघूया काय काय या थाळीमध्ये. तर गाईज आम्ही पोचलेलो आहे हॉटेलमध्ये. बघू शकता तुम्ही हॉटेल पंचामृत. आणि ही फ्रंटलाच एक मस्त मूर्ती आहे गणपती बाप्पांची. तर खूप छान असा इंटेरियर आहे हॉटेलचा, बघू शकता तुम्ही मस्तपैकी. हॉटेल पंचामृत हे आहेत हॉटेल पंचामृतचे मालक. मस्त हॉटेल आहे हे. हॉटेलमध्ये अनलिमिटेड आमरस थाळी भेटणार आहे तुम्हाला. आणि अनलिमिटेड आमरस थाळीमध्ये आमरस अनलिमिटेड आहे. तर आज मी दाबून आमरस खाणार आहे. तर चला बघूया थाळी. आता शूट वगैरे करूया. आणि तर ही थाळी आमरस अनलिमिटेड आमरस थाळी आहे आणि त्याच्यामध्ये सर्विंग चालू आहे सध्या. नाही तर तुम्ही बघू शकता सर्व करतात. ही थाळी बघून तोंडाला पाणी आलं आहे, एवढी भारी थाळी दिसते. आता हळूहळू एक एक पदार्थ त्याच्यामध्ये लोड होत चाललेले आहेत. आता ही थाळी खायची आहे. दाखवतो थाळी पूर्ण झाल्यानंतर, रेडी झाल्यानंतर कशी दिसते. हे आता थाळीला असं सजवतात जसं की मी नवरदेव आहे. लग्नामध्ये जसं थाळी सजवतात तशी सजवत आहेत. ओके, भारी दिसते पण ना सजवल्यानंतर. पदार्थ काय काय थाळीमध्ये, सगळे पदार्थ. तर हे बघा आमरस फुल भरलाय. आमरस कसा आहे, एक नंबर आमरस क्वालिटी विषय. तर आता आमचं जेवण सुरू आहे आणि जेवण झाल्यानंतर घर पे जाएंगे, थोड़ा एडिटिंग करेंगे, मग त्याच्यानंतर जाएंगे संध्याकाळच्या कार्यक्रम को. चलो. तर गाईज आज सुद्धा आपलं एक नवीन पार्सल आलेलं आहे आणि ते मी मागवलेलं आहे ऑनलाईन. तर आता बघूया, याचं अनबॉक्सिंग करूया काय नक्की आणलं आहे. 10 वर्ष अनबॉक्सिंग करतो आता की नक्की ह्याच्यात काय आहे. आता शूट वगैरे झाले मस्तपैकी, पंचपक्वान खाऊन झालेत. आता चाललोय घराकडं. पण त्याच्या आधी मला जरा 2-3 ठिकाणी जायचं आहे, हॉस्पिटलला वगैरे. पण हे पार्सल आले ते आधी अनबॉक्सिंग करतो. टाळाव न्यू माईक. म्हणजे आधी होता माझ्याकडे माईक, बट ग्रॅनरोचा हा नवीन माईक आला आहे. ग्रॅनरो कंपनी स्पॉन्सर केला आहे. म्हटली याची मार्केटिंग करा, म्हणून मी मार्केटिंग करतो. बा ग्रॅनरोचा माईक आहे. थँक्यू ग्रॅनरो कंपनी, मला तुम्ही माईक दिल्याबद्दल. एवढं आमचं भारी नशीब कुठे ग्रॅनरोवाले आम्हाला देतील माईक फ्रीमध्ये. पैसे देऊन मागवलं आहे. म्हणजे मी पहिल्यापासून ग्रॅनरोचाच माईक यूज करतो. हा माईक जरा युनिक आहे त्याच्यापेक्षा. बघा कुठे, अरे टॅग का, चला
चला आपण ओपन करूया. कसं आहे, दिसायला तर खूप भारी दिसते. त्यासोबत काही कनेक्टिंग पिन वगैरे आली वाटतं. हा बंद पडलं आहे. नाही, चालू आहे. ओके, हे कनेक्टिंग पिन आणि हा माईक बघा किती कसा आहे. आईच्या गावात पडला रे. बघा कसं आहे माईक, नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी. आणि असा माईक घेऊ, असं 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 लावायचा. हे बघा असा माईक लावायचा. कसं वाटतंय? डब्बल भारी वाटतं ना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपला हाच माईक खूप छान आहे. तर आता आपण व्हिडिओमध्ये हा माईक यूज करणार आहे. तर चला आता जाऊया. आधी आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे, बिकॉज तिथं आमचं जवळचं व्यक्ती ॲडमिट आहे. चला त्यांना भेटायला जाऊया. खूप छान माईक आहे. तर चला आता, माईकचं कौतुक झालं बास आहे. त्यांनी काय आपल्याला पैसे दिले नाहीत स्पॉन्सरसाठी. तर आता जाऊया चला हॉस्पिटलला, आणि तिथून घरी जाऊन जमलं तर, नाही तर मग संध्याकाळी आपल्या फंक्शनला जायचं आहे. चलो, ते मी पोचलेलो आहे इथं हॉस्पिटलमध्ये. आणि इथं आमची आजी ॲडमिट आहे. तर चला आपण त्यांना भेटूया जरा. चला, तर आम्ही पोचलेलो आहे. हे आमची मावशी, हे आमची मावशी आहेत. कुठे आहेत आजी? इकडं. हे आमचे आजी ॲडमिट झालेत. त्या दिवशी तुम्ही शोध व्हिडिओ काढला तर नाही हसतो तो का? बरं आहे ना? बरं आहे. कायचं बरं आहे, बरं असतं तर ॲडमिट जायचं. मग डोळ्यामुळे ते यावं लागतं ना रे. बरं आहे का ॲडमिट झाले असं. बरं आहे मित्रांनो, आता आजीला भेटलो, शूट पण झालं, सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि संध्याकाळी आता एका इव्हेंटला जायचं आहे आपल्याला. तर तोपर्यंत मी आता चाललो आहे घरी. आणि घरी जाऊन जमलं तर थोडंफार एडिटिंग करेन किंवा आराम करेल. आणि तिथून जाणार आहे संध्याकाळी शोला. त्या तुम्हाला संध्याकाळी शोमधलं पण काही क्लिप्स मी दाखवणार आहे. तर आत्ता घरी चाललो आहे. आणि आमच्या भावाने बघा काय घेऊन आले. हे याचं नाव काय, मसाला ताक म्हणतोय. आणि याची चव आहे आरा रा 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 खतरनाक. हे आहे मसाला ताक. मसाला नाही, साधा. मस्त लागतंय. आता तेव्हा काय बोललेला? अब बोल. तर आता मस्तपैकी उन्हामध्ये गार मसाला ताक पिऊन चाललोय आम्ही घर के इधर. सो चलो अभी जाते हैं घर के पास. आणि घरी जाऊन आपण करूया एडिटिंग. तो चलो मित्रांनो, आता मी आलो इव्हेंटसाठी. घरी जाऊन दुपारी झालो, फ्रेश वगैरे झालो आणि परत इव्हेंटसाठी आलो आहे. आता चाललो आहे आम्ही इव्हेंटला एल्प्रो मॉलमध्ये. तर आता आहे पार्किंगमध्ये आणि माझ्यासोबत आहे हा मित्र आला. चला आता इव्हेंटमध्ये जाऊन बघू. आम्ही एल्प्रो मॉलमध्ये आलो आहे आणि चाललो आहे आता ऑडिटोरियममध्ये. तर आता चाललो आहे मी शोसाठी. बघू शकता परिधान केला, मस्तकी कुंकू चर्चित केलं. आपलं स्वागत. पण स्वामी काय पाहते मी? असा गणित प्रकार आपल्या राज्यात कदापि घडणार नाही. आणि हल्ली बरेच दिवस असा प्रसंग आपल्या राज्यात घडतोय. माय मौले आणि जेणेकरून ही आपली केश कलाबा. काही कारणामुळे आम्हाला यावं लागलं बाहेर अर्धा शो सोडून. पण शोले वागवता. आता मला मी घरी जाऊन सांगतो की नक्की शो कसा होता. चला, एल्प्रो मॉल में बहुतच गर्दी आहे. खूप गर्दी आज एल्प्रो मॉलमध्ये. मला सांगू का, हे जाऊ दे, हे झाडं चढवायला लागले. हे झाडं चढवते म्हणतो KFCला घेऊन जा. अरे जा म्हटलं, पैसे नाहीत की.
KFC ला कुठे घेऊन जाऊ आमचं एवढं चँक नाही 800,000 रुपयाला घोडा लावतो. 13,500 रुपयाचं राहू द्या. डेली याचं नाव काय ऐकलं जास्त राहू दे. चलो काही तर डायरेक्ट घरी जाऊ याचं काय करता. तर गायचा आता शो वगैरे बघून झालेला आहे, पण अर्ध्या शो मधनं मला परत यावं लागलं कारण की ह्याला खूप घाई झाली होती. तर म्हटलं ठीक आहे चला आता. तर आम्ही निघालोय Guys, तरी कुठे चालले माहित नाही, तर ठीक आहे त्याला चला. म्हणलं होतं तू याचं म्हणणं ऐकून घे गाईस. बोल. मी त्याला म्हणलं होतं माझं काम आहे थोडंसं मी करून येतो, तू बघ असतो शो. पण त्याला काही शो बघायचा नव्हता, त्याला कल्टी म्हणायची होती. त्याच्यामुळे मला माझं बघायचं नाव- होतं पण तुला उशीर झाला मग होता. चल तुला मी आता परत सोडून नाही मला सोडून मग मी एकटं कशाला एकटं थांबून काय करू. सोबत कोणतरी पाहिजे ना. मग ते तुझी चुकी आहे, माझी चुकी नाही. मी तुला थांब म्हणलं तर मी जाऊन येतो. शो चांगला होता. माझ्या नावाने माझ्या नावाची खराबी का करतो तुझं तू बघ ना. ठीक आहे रे, तू तुझ्या नावाची बदनामी कुठे गेली. याला काम होतं म्हणून चाललोय आम्ही काही. त्याची बदनामी तुम्हाला वाटते मला काही फरक पडत नाही. बाकी चापायचं फुल भारी आहे. जाऊ द्या आता मी तुला बघा चाललोय आता. ही रसवंती कशी भारी दिसते. आमचे डिफेंडर येणार आहे आता. लवकरच एक टप्पा बघू. काय बघा सिटी समोसा किती भारी तुला चिंचवड चापी करतो. ओके 2 जण जाऊ द्या आता. बस बघा किती भारी दिसते औंध रोड. सगळं एकदम मस्त दिसतंय गाईज, फक्त याला सोडून. आम्ही आलोय गाईज चायनीज खायला. लॉलीपॉप. तर गाईज आम्ही आत्ता आलोय मॅरिडियनला आईस्क्रीम खाण्यासाठी. तर मग अशी आम्ही चायनीज खाल्लं आणि त्याच्यानंतर तुझ्या हिशोबाने घ्यायची ती. तुझ्या हिशोबाने घ्यायची ती. मॅरिडियनला खूप गर्दी आहे. घे तुझ्या हिशोबाने घे. तर गाईज तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चाललोय मॅरिडियनला आईस्क्रीम घेण्यासाठी. तर ह्यो आहे बघा आमचा शेट चाललेत. काही गाणपटे गर्दी कसली गर्दी. लय गर्दी आहे मग परत चौऱ्या नंबर कधी लागायचा तुझा. एवढी गर्दी मिळाला. हे पहिलं आईस्क्रीमचं दुकान आहे. एवढी गर्दी बघतोय मी एवढ्या उन्हाळ्या सीझनमध्ये. हवाई मुलगा इकडे फोटो काढ हस ना. हाय कर क्यूट आहे. हा वाटत आज आपल्याला नाव काय तुझं नाव काय चल आपण येतो नाही घेऊ. लास्ट हा खूप गर्दी रिलेटिव्ह चालते. चला चलो बाय बाय. तर खूप क्यूट होती ना. तर ठीक आहे. तर गाईज लय गर्दी. तर गर्दी असल्यामुळं आम्ही काय आईस्क्रीम घेतले नाही. तर आता आम्ही चाललोय डायरेक्ट रिटर्न हिंजवडीला आणि तिथून मित्राला घेऊन मग परत येणार आम्ही 11 वाजता. हे काय बाबा फुल चाललाय. चलो गाईज आल्यानंतर आपण परत जाऊ आईस्क्रीम घ्यायला. एवढी गर्दी होती तिथं. ती मुलगी लय क्यूट होती. बारकी बनवलं बारकी मोठी. बारकी पण क्यूट होती. मोठ्या पण सगळ्या क्यूट होत्या. ठीक आहे इट्स ओके. चला आता मित्राला घ्यायला हिंजवडीला चाललोय. त्याला घेऊ आणि मग परत येऊ आईस्क्रीम खायला. पण आज मॅरिडियनची आईस्क्रीम खायचीच आहे आम्हाला. दुसरी नाही पण मॅरिडियनची आईस्क्रीम खायची सावऱ्या. व्हिडिओचा सवाल आहे. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या मित्राला घेतलेलं आहे हिंजवडीवरून आणि चाललो आता घराकडं. खूप लेट झालं. आता रात्रीचे किती वाजलेत 12:30 पाऊण 1 झालेत. तर आता आम्ही घरी चाललोय. खूप लेट झालं. आता घरी जाऊन एडिटिंग वगैरे करायची मला अजून. ह्यांना काय वाटत नाही. बट आता घरी जाऊन एडिटिंग वगैरे करणं मग झोपणं लेट होणार आहे. चलो घरी आलोय आणि आजचा दिवस खूप छान होता. आणि एवढा म्हणजे मी एक्सपेक्ट सुद्धा केलं नव्हता की एवढा छान दिवस जाईल माझा. सर्व काही खूप बेस्ट आणि सर्व काही परफेक्ट झालेलं आहे. इव्हेंट असो शूट असो सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. पण आमची फक्त एक इच्छा अधुरी राहिली जी की होती आमची मेरिडियन आईस्क्रीम खायची. पण ठीक आहे इट्स ओके. नाही खाल्ली उद्या खाऊ. चालू असतं. रात्री लेट झाला मित्राला घ्यायच्या वेळेस. सो आता सगळं काही झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि माझे ब्लॉग्स कसे वाटत आहेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडत असतील तर लाईक करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.
बाय बाय.